भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धनुराशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही अनपेक्षित घडत आहे ते योगायोग नाही. हा काळ तुमची दिशा बदलण्यासाठी आलेला आहे. तुम्हाला वाटतंय का की सगळं हातातून निसटतंय, की अचानक निर्णय घ्यावे लागत आहेत? थांबा, कारण या प्रत्येक वळणामागे एक मोठं गुपित दडलं आहे. पुढच्या काही क्षणात तुम्हाला कळेल की हे बदल तुमचं नुकसान करत नाहीत, तर तुमच्यासाठी एक नवीन दार उघडत आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल एक असं सत्य समजेल जे आतापर्यंत कुणी सांगितलं नसेल. धनुराशी स्वातंत्र्य की अचानक बदल? ज्योतिष सांगते सत्य. धनुराशी म्हणजे आकाशाला स्पर्श करणारी उंच उड्डाणाची स्वप्न आणि कोणाच्याही बंधनात न अडकणारी मुक्त वृत्ती. या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे विचारांमध्ये विशालता, मनात प्रामाणिकपणा आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी असते. धनुराशीचे लोक स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतात. त्यांना आदेश नको, दिशा हवी असते. त्यांना नियंत्रण नको, विश्वास हवा असतो. पण इथेच एक गूढ सत्य दडलेलं आहे. धनुराशीचं आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. अचानक निर्णय, अचानक प्रवास, अचानक नोकरीत बदल, अचानक नात्यांमध्ये वळण, हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग असतो. कारण धनुराशी स्थिरतेपेक्षा वाढ आणि अनुभवाला जास्त महत्त्व देते. जिथे थांबणं म्हणजे स्थिरावणं वाटतं, तिथे धनुराशी नवीन दार उघडते. स्वातंत्र्य ही त्याची ताकद आहे, पण कधीकधी हाच स्वभाव त्यांना एकटंही करू शकतो. त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न झाला तर ते दूर जातात. मात्र ज्यांनी त्यांच्या स्वभावाला समजून घेतलं, त्यांच्यासाठी धनुराशी आयुष्यभर निष्ठावान राहते. ते स्पष्ट बोलतात, खोटेपणाला सहन करत नाहीत आणि जे मनात आहे तेच चेहऱ्यावर दिसतं. धनुराशीच्या आयुष्यातील अचानक बदल हे अपयश नसतात, ते पुढच्या मोठ्या उंचीची तयारी असते. अनेकदा त्यांना वाटतं की सगळं हातातून निसटलं, पण काही काळानंतर लक्षात येतं की त्या बदलामुळेच नवं दार उघडलं. ही राशी पडते, पण जास्त उंच उडण्यासाठीच पडते. आर्थिक बाबतीतही धनुराशी जोखीम घेते. सुरक्षित खेळण्यापेक्षा मोठं जिंकण्याची त्यांची वृत्ती असते. करिअरमध्ये एकाच चौकटीत अडकून राहणं त्यांना आवडत नाही. शिकणं, फिरणं, शोध घेणं आणि स्वतःला सतत अपग्रेड करत राहणं हा त्यांचा जीवनमंत्र असतो. प्रेमसंबंधांमध्ये त्यांना स्पेस हवी असते. संशय, बंधन आणि वारंवार प्रश्न विचारणे त्यांना दूर नेतं. पण विश्वास, मैत्री आणि मानसिक जुळवाजुळव असेल तर धनुराशी आयुष्यभर साथ देते. त्यांचं प्रेम शब्दांपेक्षा कृतीतून दिसतं. म्हणून प्रश्न असा नाही की धनुराशी स्वातंत्र्य आहे की अचानक बदल. सत्य हे आहे की धनुराशी म्हणजे स्वातंत्र्यातून जन्मलेला बदल. जे स्वतःला ओळखतात, स्वतःला अंतप्रेरणेवर विश्वास ठेवतात आणि भीतीवर विजय मिळवतात, तेच खरे धनु. धनुराशीचं आयुष्य स्थिर नाही, पण अर्थपूर्ण नक्कीच असतं. त्यांचं प्रत्येक वळण त्यांना त्यांच्या नियतीकडे घेऊन जातं. धनुराशीच्या जीवनात एक विशेष गोष्ट दिसून येते, ती म्हणजे अंतर्गत अस्वस्थता. ही अस्वस्थता नकारात्मक नसते, तर सतत पुढे जाण्याची ज्वाला असते. एक लक्ष पूर्ण झालं की लगेच दुसरं लक्ष त्यांना खुणावतं. त्यामुळे त्यांचं आयुष्य सतत गतिमान असतं. अनेकांना वाटतं की धनुराशी स्थिर राहत नाही, पण प्रत्यक्षात ती स्थिरतेपेक्षा प्रगतीची निवड करत असतात. या राशीचे लोक सत्य शोधणारे असतात. त्यांना केवळ वरवरची माहिती पुरेशी वाटत नाही. ते प्रत्येक गोष्टीचा गाभा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्म, तत्वज्ञान, प्रवास, वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास या गोष्टीकडे त्यांचा विशेष ओढा असतो. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये नेहमी व्यापकता दिसते. ते छोट्या चौकटीत विचार करत नाहीत. त्यांना मोठं चित्र पाहायचं असतं. धनुराशीचं मन खूप थेट असतं. कधी कधी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे गैरसमज निर्माण होतात. पण त्यांचा हेतू कधीही दुखावण्याचा नसतो. ते जे बोलतात ते मनापासून बोलतात. दिखावा किंवा राजकारण त्यांच्या स्वभावात नसतं. त्यामुळे काही लोक त्यांना आवडतात, तर काही लोकांना त्यांची सरळ वृत्ती पचत नाही. जीवनातील संकटांमध्ये धनुराशीचा खरा स्वभाव समोर येतो. इतर राशी जिथे घाबरतात, तिथे धनु परिस्थितीकडे एक आव्हान म्हणून पाहते. त्यांना पराभवाने खचवणं कठीण असतं. ते अपयशाकडून शिकतात आणि पुन्हा उभे राहतात. त्यांच्यात एक प्रकारचा नैसर्गिक आशावाद असतो. कितीही अंधार असला तरी त्यांना कुठेतरी प्रकाश दिसतोच. कौटुंबिक आयुष्यात ते प्रेमळ असतात, पण त्यांना स्वतःची ओळख हरवणं मान्य नसतं. ते कुटुंबासाठी मेहनत करतात, पण त्याच वेळी स्वतःची स्वप्न जगतात.
त्यांच्या आयुष्यातील लोकांनी त्यांना समजून घेतलं तर नातं खूप मजबूत होतं. मात्र भावनिक बंधन जड झाले की ते अंतर ठेवू लागतात. धनुराशीला परदेश, लांबचे प्रवास किंवा नवीन ठिकाणी स्थायिक होण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यांचं नशीब अनेकदा त्यांच्या जन्मगावाबाहेर खुलतं. ते जिथे जातात तिथे नवीन ओळखी निर्माण करतात आणि आपली वेगळी छाप सोडतात. निर्णय घेताना ते अनेकदा मनाचा आवाज ऐकतात, तर्क आणि भावना यांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात. पण अंतिम पाऊल बहुतेक वेळा अंतःप्रेरणेवर आधारित असतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या अचानक वाटणाऱ्या निर्णयांमागे खोल विचार दडलेला असतो. धनुराशीचं भविष्य नेहमी एका जागी थांबलेलं नसतं. त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी नवीन पर्व सुरू होतं. काही लोकांना ते अस्थिर वाटेल, पण प्रत्यक्षात हेच त्यांच्या प्रगतीचं रहस्य असतं. बदल त्यांच्यासाठी धक्का नसतो, तोच त्यांच्या पुढच्या यशाचा मार्ग असतो. धनुराशी म्हणजे एका सतत प्रवास करणाऱ्या आत्म्याची कथा आहे, जो अनुभव, ज्ञान आणि स्वतःच्या सत्याच्या शोधात कायम पुढे चालत राहतो. धनुराशीच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच अंतर्गत ताकद असते, जी सहजपणे दिसून येत नाही. बाहेरून ते हलके फुलके, विनोदी आणि मोकळ्या स्वभावाचे वाटतात, पण आतून ते अत्यंत तत्वनिष्ठ आणि मूल्यांवर ठाम असतात. त्यांना स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे फार कठीण जाते. परिस्थिती काहीही असो, स्वतःला चुकीच्या मार्गावर नेत आहे असे वाटले तर ते क्षणात दिशा बदलतात. धनुराशीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची शिकण्याची भूक. वय कितीही असो, त्यांना नवीन कौशल्य आत्मसात करायला आवडते. अनेक वेळा ते एका क्षेत्रात मर्यादित राहत नाहीत, विविध विषयांमध्ये हात घालतात. काही वेळा लोकांना वाटते की ते फोकस हरवतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःसाठी योग्य दिशा शोधत असतात. एकदा योग्य क्षेत्र सापडले की त्यात ते पूर्ण ताकदीने उतरतात. व्यवसाय आणि करिअरच्या बाबतीत धनुराशीला नेतृत्वाची ओढ असते, पण पारंपरिक चौकटीत अडकलेलं नेतृत्व नाही. त्यांना स्वतंत्रपणे काम करणे, स्वतःची कल्पना साकार करणे किंवा नव्या पद्धतीने काम करणे जास्त आवडते. ऑफिसच्या नियमांपेक्षा स्वतःची कार्यशैली त्यांना प्रिय असते. त्यामुळे अनेक धनु व्यक्ती उद्योजकता, फ्रीलान्स काम किंवा प्रवासाशी संबंधित क्षेत्राकडे वळताना दिसतात. भावनिकदृष्ट्या ते खोल असतात, पण भावना उघडपणे व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून दाखवतात. त्यांना नात्यांमध्ये प्रामाणिक संवाद हवा असतो. शांतपणे राग धरून ठेवणे किंवा पाठीमागे बोलणे हा त्यांचा स्वभाव नसतो. जे काही असेल ते थेट समोर मांडण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे काही वेळा वाद निर्माण होतात, पण दीर्घकाळात नातं अधिक स्पष्ट आणि मजबूत होतं. धनुराशीला जीवनात अर्थ हवा असतो. केवळ पैसा, प्रतिष्ठा किंवा बाह्य यश त्यांना पूर्ण समाधान देत नाही. त्यांना आपल्या कामातून किंवा कृतीतून काहीतरी मोठं साध्य करायचं असतं. समाजासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी. त्यामुळे ते अनेकदा सेवाभावी किंवा ज्ञान देणाऱ्या भूमिकेत दिसतात. अडचणीच्या काळात त्यांची मानसिक सहनशक्ती महत्त्वाची ठरते. ते दीर्घकाळ दुःखात अडकून राहत नाहीत. काही वेळ शांत बसून परिस्थितीचा विचार करतात आणि नंतर नव्या ऊर्जेने सुरुवात करतात. त्यांना स्वतःवर विश्वास असतो की काही झालं तरी ते मार्ग काढतील. धनुराशीचा वेळेबाबतचा दृष्टिकोनही वेगळा असतो. ते भविष्यासाठी मोठी स्वप्न पाहतात, पण त्याच वेळी वर्तमानाचा आनंद घ्यायलाही विसरत नाहीत. अचानक एखादी ट्रिप, अचानक नवीन योजना किंवा अचानक एखादा मोठा निर्णय हे त्यांच्या आयुष्याचा नैसर्गिक भाग असतो. या गोष्टी इतरांसाठी धाडसी वाटू शकतात, पण धनुराशीसाठी तो जगण्याचा मार्ग असतो. जीवनाच्या उत्तरार्धात धनुराशी अधिक शांत आणि समतोल बनते. अनुभवांच्या ओघात त्यांना स्वतःची खरी ओळख अधिक स्पष्ट होते. ते मार्गदर्शक, सल्लागार किंवा प्रेरणादायी व्यक्ती म्हणून उभे राहतात. त्यांच्या प्रवासात चढ उतार असले तरी प्रत्येक टप्पा त्यांना अधिक शहाणा आणि परिपक्व बनवत जातो. धनुराशी म्हणजे एक जिद्दी, शोधक आणि धाडसी आत्मा, जो स्वतःच्या सत्यासाठी जगतो, स्वतःच्या मार्गाने चालतो आणि प्रत्येक वळणावरून काहीतरी शिकत पुढे सरकत राहतो. धनुराशीच्या जीवनात नियती आणि प्रयत्न यांचा विलक्षण संगम दिसून येतो. अनेकदा त्यांना अनपेक्षित संधी मिळतात, पण त्या संधींचा फायदा घेण्यासाठी ते स्वतःला तयार ठेवतात. त्यांच्या आयुष्यातील मोठे टप्पे हे अचानक घडलेले वाटतात, मात्र त्यामागे त्यांच्या धाडसाची आणि तयारीची साखळी असते. योग्य वेळ ओळखण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान देते. धनुराशीचे लोक विचाराने मुक्त असले तरी निर्णय घेताना ते मोठ्या परिणामांचा अंदाज घेतात. त्यांना छोट्या फायद्यांपेक्षा दीर्घकालीन परिणाम महत्त्वाचे वाटतात. म्हणूनच ते आयुष्यात काही वेळा मोठा धोका पत्करतात,
पण तो विचारपूर्वक असतो. त्यांची दूरदृष्टी त्यांना संकटांपासून वाचवते किंवा कमीत कमी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. मित्रपरिवारात धनुराशीचा प्रभाव वेगळा असतो. ते केवळ वेळ घालवण्यासाठी मैत्री करत नाही, त्यांना विचारांची देवाणघेवाण आवडते. चर्चांमध्ये ते अनेक नवीन दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या आसपासचा समूह त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, मात्र त्यांना नकारात्मकता, मत्सर किंवा लहान विचार सहन होत नाहीत. अशा वातावरणापासून ते स्वतःला दूर ठेवतात. धनुराशीच्या व्यक्तींची ऊर्जा सतत गतिमान असते. एका ठिकाणी, एका पद्धतीत किंवा एका मानसिक चौकटीत ते जास्त काळ राहत नाही. त्यांच्या मनात नेहमी काहीतरी मोठं घडवण्याची इच्छा असते. ही इच्छा त्यांना झपाटून टाकते आणि ते आपल्या ध्येयासाठी पूर्णपणे झोकून देतात. काम करताना हे संपूर्ण मनाने करतात आणि विश्रांती घेतानाही मन मोकळेपणाने घेतात. आरोग्याच्या बाबतीत त्यांना अतिरेक टाळणे आवश्यक असते, कारण उत्साहाच्या भरात ते स्वतःच्या मर्यादा विसरतात. मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे त्यांच्या यशासाठी महत्त्वाचे ठरते. नियमित शिस्त ठेवली तर त्यांची ऊर्जा दीर्घकाळ टिकते आणि ते मोठी कामगिरी करू शकतात. धनुराशीचा आध्यात्मिक प्रवासही खास असतो. काही टप्प्यांवर ते जीवनाच्या खोल अर्थाचा शोध घेतात. केवळ बाह्य यश नव्हे तर अंतर्मनातील समाधान त्यांना महत्त्वाचे वाटू लागते. ते स्वतःला समजून घेण्यासाठी एकांत शोधतात, चिंतन करतात आणि अनुभवातून शहाणपण मिळवतात. या प्रक्रियेमुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक परिपक्व बनतो. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा त्यांना काहीतरी नवीन शिकवतो. कधी संयम, कधी धैर्य, कधी त्याग. ते अनुभवांना घाबरत नाही, उलट त्यातून घडत जातात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक असते, जी त्यांच्या आत्मविश्वासातून आणि व्यापक दृष्टिकोनातून येते. धनुराशी म्हणजे केवळ एका राशीचे नाव नाही, तर ती एक प्रवृत्ती आहे. स्वतःच्या मार्गाने जगण्याची, भीतीवर मात करण्याची आणि क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याची. त्यांच्या जीवनकथेत स्थिरतेपेक्षा प्रवास अधिक महत्त्वाचा असतो आणि हाच प्रवास त्यांना सतत पुढे नेत राहतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात वेळोवेळी एक वेगळीच अंतर्गत परीक्षा सुरू असते. बाहेरून ते कितीही आत्मविश्वासी दिसले तरी त्यांच्या मनात स्वतःला सतत प्रश्न विचारण्याची सवय असते. मी जे करतोय ते योग्य आहे का? यापेक्षा मोठं काही करता येईल का? अशा प्रश्नांमुळे ते स्वतःला सतत सुधारत राहतात. ही आत्मचिंतनाची प्रवृत्ती त्यांना इतरांपेक्षा अधिक जागरूक बनवते. धनुराशीचा संवाद कौशलही विशेष असतो. ते केवळ बोलत नाही तर लोकांना विचार करायला भाग पाडतात. त्यांची वाणी प्रभावी असते, कारण ती अनुभवातून आलेली असते. ते एखादा मुद्दा मांडताना उदाहरणे देतात, कथा सांगतात आणि समोरच्याला पटवून देण्याची नैसर्गिक ताकद त्यांच्यात असते. त्यामुळे ते शिक्षक, मार्गदर्शक, प्रशिक्षक किंवा वक्ते म्हणून चांगली कामगिरी करू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर धनुराशी दीर्घकालीन नियोजन करू शकते, पण त्यासाठी त्यांना स्पष्ट ध्येय हवं असतं. केवळ बचत करण्यासाठी बचत करणे त्यांना पटत नाही. त्यांना पैशाचा उपयोग विस्तारासाठी, अनुभवांसाठी किंवा मोठ्या प्रकल्पांसाठी करायचा असतो. योग्य नियोजन केल्यास ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात, पण उतावळेपणामुळे कधी कधी निर्णय चुकू शकतात. धनुराशीला स्वतःचा सन्मान खूप महत्त्वाचा वाटतो. कोणीतरी त्यांचा विश्वास तोडला तर ते सहज माफ करत नाहीत. ते द्वेष धरून बसत नाहीत, पण त्या व्यक्तीपासून भावनिक अंतर ठेवतात. त्यांच्यासाठी नात्यांमध्ये स्वाभिमान आणि स्पष्टता हे दोन मूलभूत आधार असतात. जीवनात मोठे ध्येय ठेवताना त्यांना संयम शिकणे आवश्यक असते, कारण त्यांना गोष्टी लवकर घडाव्यात असं वाटतं. काही वेळा नियतीला वेळ लागतो आणि त्या काळात धीर राखणं ही त्यांची खरी कसोटी असते. जेव्हा ते हा धडा शिकतात तेव्हा त्यांची प्रगती अधिक स्थिर आणि प्रभावी होते. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात गुरु, मार्गदर्शक किंवा एखादी प्रेरणादायी व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य वेळी मिळालेला सल्ला त्यांच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. ते सल्ला ऐकतात पण अंधानुकरण करत नाही. अंतिम निर्णय घेताना ते स्वतःच्या विवेकाचा वापर करतात. त्यांची कल्पनाशक्ती ही व्यापक असते. ते भविष्याची चित्र डोळ्यासमोर उभी करू शकतात. ही क्षमता त्यांना मोठी स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला प्रवृत्त करते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन टप्पा म्हणजेच एका नव्या ध्येयाची सुरुवात असते. धनुराशी म्हणजे सतत स्वतःला शोधत राहणारी आणि प्रत्येक अनुभवातून अधिक मजबूत होत जाणारी ऊर्जा. त्यांचा प्रवास सरळ नसतो, पण तो अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि धाडसी असतो. त्यांच्या आयुष्यातील खरी शक्ती ही त्यांच्या अंतर्मनातील विश्वासात आणि मोठं करण्याच्या जिद्दीत दडलेली असते. धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनात नियोजन आणि अनिश्चितता यांचा एक वेगळा समतोल दिसतो. ते आयुष्याला फक्त घडू देत नाही,
तर त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात अनेक कल्पना एकाच वेळी फिरत असतात आणि त्या कल्पनांपैकी काही प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते धाडसाने पाऊल टाकतात. त्यांच्या कृतीमध्ये आत्मविश्वास असतो, पण तो आंधळा नसतो, अनुभवातून तयार झालेला असतो. धनुराशीला मर्यादा ओलांडण्याची आवड असते. सामाजिक चौकटी, पारंपरिक विचारसरणी किंवा लोक काय म्हणतील हा दबाव त्यांना फार काळ रोखू शकत नाही. ते स्वतःच्या तत्वानुसार जगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही वेळा ते वेगळे, बंडखोर किंवा हटके वाटतात, पण काळाच्या ओघात त्यांचे निर्णय योग्य ठरतात, कारण ते भीतीवर नव्हे तर विश्वासावर आधारित असतात. या राशीचे व्यक्ती संकटात शांत राहण्याची क्षमता विकसित करतात. पहिल्या क्षणी ते परिस्थितीला धक्का मानतात, पण लगेच त्यातून मार्ग शोधायला सुरुवात करतात. त्यांची समस्या सोडवण्याची शैली वेगळी असते. ते समस्येकडे एका कोनातून नाही तर अनेक कोनांतून पाहतात. त्यामुळे त्यांना इतरांना न दिसणारे पर्याय दिसतात. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रतिष्ठेपेक्षा अर्थपूर्ण यश महत्त्वाचे असते. त्यांना केवळ प्रसिद्धी नको असते, त्यांना त्यांच्या कार्याचा परिणाम दिसायला हवा असतो. त्यामुळे ते ज्या क्षेत्रात काम करतात तिथे नवीन पद्धती, नवीन कल्पना आणि व्यापक दृष्टिकोन घेऊन येतात. त्यांना चौकटी मोडायला आवडतात, पण त्या मोडताना जबाबदारीही घेतात. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे संतुलन. अतिउत्साहामुळे ते कधी-कधी स्वतःलाच थकवतात. त्यामुळे त्यांना विश्रांती, चिंतन आणि स्वतःशी संवाद साधणे गरजेचे असते. जेव्हा ते हा समतोल साधतात, तेव्हा त्यांची ऊर्जा अधिक प्रभावी आणि टिकाऊ बनते. धनुराशीचे व्यक्ती भावनिकदृष्ट्या मजबूत असल्या तरी त्यांना खरी साथ हवी असते. जे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देतात, त्यांच्यासाठी ते सर्वस्व देण्यास तयार असतात. त्यांची निष्ठा शब्दात नाही तर कृतीत दिसते. ते नात्यांमध्ये स्वातंत्र्य आणि आदर या दोन्ही गोष्टींची अपेक्षा ठेवतात. त्यांच्या जीवन प्रवासात अनेक वळणे येतात, पण प्रत्येक वळण त्यांना अधिक परिपक्व बनवतं. ते स्वतःच्या चुका मान्य करतात आणि त्यातून शिकतात. ही शिकण्याची तयारीच त्यांना सतत पुढे नेत राहते. ते भूतकाळात अडकत नाही, ते त्यातून बळ घेतात. धनुराशी म्हणजे एका सतत विस्तारणाऱ्या क्षितिजासारखी आहे, जिथे प्रत्येक टप्प्यानंतर नवं आकाश उघडतं. त्यांची जिद्द, त्यांची दृष्टी आणि त्यांच्या अंतर्मनातील प्रखर विश्वास यामुळे त्यांचा प्रवास वेगळा आणि लक्षवेधी ठरतो. त्यांच्या आयुष्याची खरी ओळख ही धाडस, ज्ञानाची ओढ आणि स्वतःच्या मार्गावर ठाम राहण्याच्या वृत्तीत सामावलेली असते. जर तुम्ही धनुराशीचे असाल तर आजच ठरवा, स्वतःच्या स्वप्नांना पुढे ढकलणं थांबवा आणि पहिलं धाडसी पाऊल उचला. तुमच्या आयुष्यात चालू असलेले बदल घाबरण्यासाठी नाही तर तुम्हाला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि जे मनात आहे ते कृतीत आणा. ही माहिती तुमच्याशी जुळत असेल तर लगेच कमेंटमध्ये जय गुरु किंवा मी तयार आहे असे लिहा आणि तुमचा अनुभव शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या धनु मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशा सखोल राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक प्रतिसादही पुढच्या व्हिडिओसाठी प्रेरणा ठरू शकतो. श्री स्वामी समर्थ.